नमस्कार माझ्या सर्व शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, पीक कोणतंही असू द्या, प्रत्येक वनस्पतीला फॉस्फरस या अन्नद्रव्याची आवश्यकता ही फार असते. पिकाचा सर्वांगीण वाढ होण्यासाठी फॉस्फरस म्हणजे स्फुरद या अन्नद्रव्याला फार महत्त्व आहे. पिकाचं पोषक तत्व असंही आपण म्हणायला काही हरकत नाहीत. पिकाच्या पांढऱ्या मुळ्यांचा विकास होणे, फुटवा होणे म्हणजे ब्रँच डेव्हलपमेंट होणे, पुनरुत्पादन होणे म्हणजे माल लागणे म्हणजे फुलकळी निघणे, फलधारणा होणे, फळातील गर वाढणे, फळांची फुगवण होणे हे फॉस्फरस खताचं कार्य असते. म्हणून पिकामध्ये फॉस्फरसला फार महत्त्व आहे. शेतकरी मित्रांनो, पिकाला फॉस्फरस उपलब्ध होण्यासाठी वेगवेगळे खतं मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. त्यापैकीच फॉस्फरिक ॲसिड हे आपल्याला सर्वांना परिचयाचं आहेत. अनेक शेतकरी भाजीपाला, फळभाजी पीक असेल किंवा फळवर्गीय पिकासाठी, बागेसाठी फॉस्फरिक ॲसिड या खताचा वापर करतात. तर हे फॉस्फरिक ॲसिड आपण वापरत असताना ह्या फॉस्फरिक ॲसिड या खतामध्ये अजून इतर खते एकत्र मिक्स कोणते कोणते करू शकतो, कोणते खतं फॉस्फरिक ॲसिडमध्ये एकत्र करता येत नाहीत, आपण हे पाहणार आहोत. फॉस्फरिक ॲसिड ड्रीपमधून देताना पिकाची स्टेज, जमिनीचा प्रकार हा पाहून आपण फॉस्फरिक ॲसिड पिकाला देत असतो. हे देत असताना अनेक शेतकरी ह्या फॉस्फरिक ॲसिडला विचारात न घेता, माहीत नसतानाही अनेक खतं त्याच्यामध्ये मिक्स करून देतात. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण समजून घेऊ की फॉस्फरिक ॲसिडमध्ये आपण कोणते कोणते खतं एकत्र मिक्स करून देऊ शकतो. तर लक्षात घ्या, फॉस्फरिक ॲसिडमध्ये आपण अमोनियम सल्फेट हे 100% त्याच्यामध्ये एकत्र मिक्स करून आपण देऊ शकतो. दुसरं म्हणजे मोनो पोटॅशियम फॉस्फेट म्हणजेच 05234 त्याला आपण असं म्हणतो. तर मोनो पोटॅशियम फॉस्फेट 05234 आपण फॉस्फरिक ॲसिडसोबत एकत्र देऊ शकतो. त्याचप्रमाणे म्युरेट ऑफ पोटॅश त्याला आपण MOP म्हणतो, म्हणजेच पोटॅशियम क्लोराईड, की ज्याच्यामध्ये 60% पोटॅश हा क्लोराईड फॉर्ममध्ये असतो. तर MOP सुद्धा आपण पोटॅशियम फॉस्फरिक ॲसिडसोबत एकत्र देऊ शकतो. शेतकरी मित्रांनो, चौथं म्हणजे मॅग्नेशियम सल्फेट. तर शेतकरी मित्रांनो, मॅग्नेशियम सल्फेट हे सुद्धा आपण फॉस्फरिक ॲसिडसोबत ड्रीपमधून एकत्रित करून आपण पिकाला देऊ शकतो. या 4 खतांच्या व्यतिरिक्त आपण फॉस्फरिक ॲसिड या खतासोबत इतर खतं एकत्र देऊ नाही शकत. आता याच्यामध्ये आपण फॉस्फरिक ॲसिडमध्ये कोणते खतं एकत्र आपल्याला देता येणार नाहीत, आपण हे पाहू. तर शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं हे लक्षात घ्या की फॉस्फरिक ॲसिडमध्ये आपण कॅल्शियम अमोनियम नायट्रेट हे अजिबात देऊ शकत नाही. तर कॅल्शियम अमोनियम नायट्रेट हे आपण फॉस्फरिक ॲसिडसोबत द्यायचं नाही. या कॅल्शियम अमोनियम नायट्रेटमध्ये नायट्रोजन 27% असतो, मॅग्नेशियम सल्फेट 2.4% असतं आणि कॅल्शियम हा 5.3 असतो. कॅल्शियम याच्यामध्ये असल्यामुळे हे फॉस्फरिक ॲसिडमध्ये एकत्र आपण घेऊ शकत नाहीत. दुसरं म्हणजे कॅल्शियम नायट्रेट. तर कॅल्शियम नायट्रेट हे सुद्धा आपण फॉस्फरिक ॲसिडमध्ये एकत्र घेऊ शकत नाही. कॅल्शियम नायट्रेटमध्ये टोटल नायट्रोजन हा 15.5% असतो. त्यापैकी नायट्रेट फॉर्ममधलं नायट्रोजन म्हणजे नायट्रेट फॉर्ममधलं नायट्रोजन 14.5% असते आणि अमोनिकल फॉर्ममध्ये म्हणजे अमोनिकल नायट्रेटमध्ये 1.1% असतो. शेतकरी मित्रांनो, कॅल्शियम नायट्रेटमध्ये कॅल्शियमचं प्रमाण 18.8% असते आणि कॅल्शियम ऑक्साईड याच्यामध्ये जास्त असल्यामुळे हे आपल्याला फॉस्फरिक ॲसिडमध्ये एकत्र कधीच ते एकत्र येऊ शकत नाही किंवा आपल्याला ते घेता येत नाहीत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तिसरं म्हणजे शेतकरी मित्रांनो, पोटॅशियम नायट्रेट फॉस्फेट. पोटॅशियम नायट्रेट फॉस्फेट हे आपण फॉस्फरिक ॲसिडमध्ये कधीच एकत्र घेतलं नाही पाहिजेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्याचप्रमाणे पुढलं म्हणजे मोनो अमोनियम फॉस्फेट, त्याला आपण 1261 असं म्हणतो. शेतकरी मित्रांनो, आधीच फॉस्फरिक ॲसिड हे हाय फॉस्फेट असतं आणि पुन्हा आपण जर त्याच्यामध्ये 1261 हाय फॉस्फेट हे जमिनीच्या मातीच्या कणांवरती स्थिर राहतं म्हणजे फिक्स होतं. याच्यामुळे पिकाला हे घेता येत नाही. परिणामी कदाचित मुळी काळी पडण्याची शक्यता असते. म्हणून आपल्या जमिनीमध्ये आधीच फॉस्फरस हा स्थिर असतो, उपलब्ध होत नाही. त्यातून जर आपण फॉस्फरिक ॲसिड वापरून जर त्याच्यामध्ये मोनो अमोनियम फॉस्फेट म्हणजे 1261 जर घेतलं तर हाय फॉस्फेटमुळे याचा प्रॉब्लेम होतो. आणि असंही पण मोनो अमोनियम फॉस्फेट हे आपण फॉस्फरिक ॲसिडमध्ये एकत्र नाही घ्यायला पाहिजेत. त्यानंतर शेतकरी मित्रांनो,
डायअमोनियम फॉस्फेट, त्याला आपण DAP असं म्हणतो. शेतकरी मित्रांनो, DAP हे फॉस्फरिक ॲसिडमध्ये किंचित एकत्र मिक्स करू शकतोय, पण शक्यतो आपण ते फॉस्फरिक ॲसिडसोबत एकत्र नाही द्यायला पाहिजेत. शेतकरी मित्रांनो, पुढचं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं की पोटॅशियम सल्फेट. तर पोटॅशियम सल्फेट आपण त्याला 0050 असं म्हणू किंवा सल्फर ऑफ पोटॅश असं म्हणू. तर शेतकरी मित्रांनो, SOP हे फॉस्फरिक ॲसिडमध्ये हे काही प्रमाणामध्येच किंचित प्रमाणात आपण एकत्र मिक्स करून देऊ शकतो. पण हे दोन्ही खतं आपण जर वेगवेगळे जर पिकाला एक दिवसाआड जर दिले तर त्याचा फायदा आपल्याला जास्त मिळेल एकत्र देण्यापेक्षा. शेतकरी मित्रांनो, पुढलं म्हणजे युरिया. तर आपण युरिया हे काही प्रमाणामध्ये फॉस्फरिक ॲसिडसोबत देऊ शकतो, पण जास्त प्रमाणात तो एकत्र देता येत नाही. म्हणून फॉस्फरिक ॲसिड हे वेगळं द्यावं आणि युरिया एक वेगळा द्यावा. एकत्र देऊ नये. दिलं तरी काही जास्त प्रॉब्लेम येत नाहीत, पण एकत्र ते घेऊ नये. तर शेतकरी मित्रांनो, मोनो अमोनियम नायट्रेट हे सुद्धा आपण फॉस्फरिक ॲसिडसोबत एकत्र मिक्स करून द्यायला नाही पाहिजेत. याच्यासोबत मग 19-19-19 असेल, हे पण काही प्रमाणामध्ये आपण किंचित थोडंसं घेऊ शकतो. पण इतर जे वॉटर सोल्युबल जे आहेत, ही वॉटर सोल्युबल शक्यतो फॉस्फरिक ॲसिडमध्ये एकत्र न देता कधीही पण फॉस्फरिक ॲसिड हे स्वतंत्र दिलेलं हे कधी पण चांगलं राहतो, त्याचा बेनिफिट चांगला राहतो आणि हे फॉस्फरिक ॲसिड दिल्यानंतर याचा फायदाही पण पिकाला जास्त होतो. ही फॉस्फरस उपलब्ध व्हायलाही सोपं मदत होऊन जाते. जेवढं आपण हाय फॉस्फेट इतर त्याच्यामध्ये मिक्स करून देऊ, तेवढे ते द्रावण फुटण्याची शक्यता असते. म्हणून शेतकरी मित्रांनो, आज आपण जे बघितलेलं आहे की फॉस्फरिक ॲसिडमध्ये काय काय खतं आपण एकत्र मिक्स करून देऊ शकतो, कोणते खतं अजिबात एकत्र जमत नाही, हे पण मी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. शेतकरी मित्रांनो, फॉस्फरिक ॲसिड हा विषय आधी तुम्ही समजून घ्या. मी पुढल्या व्हिडिओमध्ये फॉस्फरिक ॲसिड हा विषय समजून सांगणार आहेत. एकदम हलके जे रानं असतात की जे डोंगर फोडून त्या डोंगर फोडलेल्या रानामध्ये डोंगर फोडून तयार केलेले जे शेत असतात की एकदम ते हलक्या स्वरूपाचे असतात, वालुकामय जमिनी असेल, अशा जमिनीमध्ये मूळ त्या फॉस्फरसची उपलब्धता त्या जमिनीत कमी असते. म्हणून ह्या फॉस्फरिक ॲसिडची खत म्हणून त्या फळबागेमध्ये तिथं वापर केला जातो. ज्या जमिनी चांगल्या सुपीक आहेत, ज्या जमिनीचा pH चांगला आहे, पाणी धरून ठेवण्याची चांगली क्षमता आहेत, अशा जमिनीमध्ये फॉस्फरिक ॲसिड हे द्यायला नाही पाहिजेत. खरं पाहिलं तर हे पिकाला त्रासदायकसुद्धा भरपूर आहेत. म्हणून फॉस्फरिक ॲसिड पिकाच्या कोणत्या स्टेजला वापरायला पाहिजे, किती प्रमाणामध्ये वापरायला पाहिजे, फवारणीमधून ते किती द्यायला पाहिजे, याबाबतसुद्धा मी पुढला व्हिडिओ बनवणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, शक्यतो फॉस्फरिक ॲसिड प्रत्येक वेळेस स्वतंत्र देण्याचा प्रयत्न करा. त्याच्यामध्ये काही मिक्स करू नका. पीक तुमचं कोणतंही असेल तर त्या पिकाला साधारणतः 12-14 दिवसातनं तुम्ही एकदा फॉस्फरिक ॲसिड देऊ शकता. प्रति एकरी 1 लिटर ते 1.5 लिटरपर्यंत त्याचा तुम्ही डोस ठेवू शकता. तर ते घेताना तुम्ही कोणत्याही चांगल्या कंपनीचं घ्या. तर शेतकरी मित्रांनो, आज मी तुम्हाला फॉस्फरिक ॲसिडमध्ये कोणते खतं एकत्र चालतात किंवा कोणते खतं एकत्र घेता येत नाही, याविषयी मी तुम्हाला माहिती सांगितलेली आहे. तर फॉस्फरिक ॲसिडच्या बाबत संपूर्ण माहिती मी पुढल्या वेळेस तुम्हाला पुढल्या व्हिडिओमध्ये देतो. धन्यवाद.